नमस्कार, माझे नाव समर्थ बापवंधारे, लोकनेते डॉक्टर जी डी पवार कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी व जयकार ग्रंथालयाचा एक अभिनव उपक्रम म्हणजेच पुस्तक परीक्षण. या उपक्रमाअंतर्गतच आज मी दी एंटरप्रेन्योर या बुकचं पुस्तक परीक्षण करणार आहे. तर हे पुस्तक सन 2020 मध्ये प्रकाशित झालेलं असून या पुस्तकाचे लेखक श्री शरद तांदळे सर आहेत. या पुस्तकाचे लेखक श्री शरद तांदळे सरांचे बरेचसे पुस्तकं याआधीही खूप प्रचलित आहेत. आता बऱ्याचशांना प्रश्न पडला असेल की या पुस्तकाचे जे शीर्षक आहे द एंटरप्रेन्योर या शब्दाचा अर्थ काय. तर एंटरप्रेन्योर म्हणजे ज्या युवकांना किंवा युवतींना भविष्यात नवीन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, रोजगार निर्माण करून द्यायचा असेल, त्याच विद्यार्थ्यांना आपण एंटरप्रेन्योर असे म्हणतो. तसेच दी एंटरप्रेन्योर या शब्दाने भारतात काही वर्षापासून खूप सकारात्मक चर्चा घडून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना व ज्या युवकांना नवीन उद्योग धंदे सुरू करायचे असतील त्यांनी हे पुस्तक तर नक्कीच वाचले पाहिजे. यातून आपल्याला समजते की लेखकांनी त्यांच्या खूप वाईट काळातून दिवस काढले आहेत व चांगले काळ येण्यापर्यंतचा सगळा प्रवास लेखकांनी या पुस्तकातून मांडला आहे. तर आता बघूया हे पुस्तक कोणी वाचले पाहिजे. या पुस्तकाला तसे वयाचे बंधनही नाही, पण मी तर सांगेल की जे विद्यार्थी आता त्यांच्या करिअरच्या योग्य वळणावर आहेत की त्यांना आता पुढे काय करायचं आहे त्याबाबतीत कन्फ्यूज असतील की आता आपण काय केले पाहिजे, कोणती फील्ड निवडली पाहिजे, की लेखक या पुस्तकातून असे सांगतात की आपण ज्या गोष्टीमध्ये आपला रस असेल किंवा आपल्याला ज्या गोष्टीबद्दल पॅशन असेल त्याचबद्दल आपण करिअर चूज केले पाहिजे. असे नाही केले तर याचे परिणाम काय होऊ शकतात, याचे चांगले परिणाम काय होतात, दुष्परिणाम काय होतात, तेही या लेखकांनी या पुस्तकातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता बघूयात हे पुस्तक आपण का वाचले पाहिजे. तर पुस्तक वाचण्याचे मेन कारण म्हणजे की लेखक त्यांच्या या पुस्तकातून असे सांगतात की आपण असेच काम निवडले पाहिजे की जे काम आपण करताना आपल्या मनालाही शांतता मिळेल व असे काम करताना आपल्याला कधीच कंटाळाही वाटणार नाही. ज्या की आपण इतर पुस्तकं वाचतो, लेखक हे त्यांच्या चांगल्याच गोष्टींबद्दल लिहित असतात, पण या पुस्तकात असे नाही. लेखक यांनी त्यांची चांगली बाजू जेवढी मांडली आहेत त्याहून जास्त त्यांची वाईट बाजूही मांडली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनात काय ह्या महत्त्वपूर्ण चुका केल्या व आपण त्या नाही केल्या पाहिजे याबद्दल आपल्याला समजते. लेखक कोणीके काळी डिप्रेशनमध्ये असताना ते त्यातून कसे बाहेर आले व कसे यशस्वी झाले याबद्दलची ही गोष्ट आहे. हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून आपण त्यातून खूप काही बोध घेऊ शकतो. लेखक या पुस्तकातून त्यांनी केलेली मित्रांची चुकीची संगत व घेतलेले चुकीचे निर्णय हे आपल्याला लक्षात आणून येतात व आपण ते नाही केले पाहिजे याबद्दल आपल्याला सांगतो. लेखक त्यांच्या करिअर निवडीबद्दल खूप काही बोलत आहेत या पुस्तकातून. महत्त्वाचे म्हणजे लेखकांनी 10वी नंतरही चांगला अभ्यास केला नाही. त्यात त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेऊन ठेवले व सायन्सला 12वीला त्यांना खूप प्रॉब्लेम आला म्हणून ते कॉपी करूनही पास झाले. कॉपी करून पास झाल्यानंतर त्यांना आता पुढे काय करावे असा प्रश्न पडला. त्यानंतर लेखकांनी मेकॅनिकल इंजिनियर हा इंजिनिअरिंगमध्ये प्रकार निवडला. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची 4 वर्षाची डिग्री ही 6 वर्षापर्यंत पुरवली. त्यामुळे त्यांचे वडील ही खूप त्यांच्यावर रागवत. ते वडील हे पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांनी लेखकांचे आधीच आकलन करून घेतले होते की यांचे काही अभ्यासात डोके चालत नाही, म्हणून त्यांनी सांगितले होते जे करायचे ते कर. त्यानंतर लेखकाने निर्णय घेतला की सर्वांसारखाच की आता डिग्रीनंतर आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू. म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी लेखक औरंगाबादला गेले. औरंगाबादलाही गेल्यानंतर त्यांना कळाले की हेही आपल्याकडनं होणार नाही. त्यामुळे ते नंतर औरंगाबादहून परत आल्यानंतर लेखकांनी त्यांचे नशीब शेअर मार्केटमध्येही आजमावून पाहिले, पण तिथेही त्यांना फारसे यश आले नाही. नंतर लेखकांनी जॉब करू असे म्हटले, पण जॉबही त्यांना फारसा शोभला नाही. त्यांनी 2 महिने जॉब केला व नंतर तोही सोडून दिला. नंतर लेखक खूपच हताश झाले होते, डिप्रेशनमध्ये निघून गेले होते. नंतर त्यांच्या कोणतरी मित्रांनी त्यांना सांगितले की तू ज्या डिग्री केली आहेत त्यामध्येच काहीतरी व्यवसाय कर, तिथे डोके चालवून बघ, तू नक्कीच यशस्वी होशील. नंतर लेखकांनी
मेकॅनिकल इंजिनियर केले असल्यामुळे त्यांनी एखादे काम मिळते का व आपण कोणाला काम देऊ शकतो का याचा तपास केला. असेच लेखकांनी एक काम सुरू केले. त्यात लेखकांनी एक असे काम करून दाखवले की जे कोणतेच कॉन्ट्रॅक्टर घेण्यासाठी तयार होत नव्हते, पण लेखकांनी ते काम अचूक वेळेत व योग्य प्रकारे करून दाखवले. त्यामुळे त्यांना बाकीचे कॉन्ट्रॅक्टही पटापट मिळत गेले व त्यांना चांगलीच प्रचिती मिळाली. अशा या चांगल्या कामामुळे त्यांना द बेस्ट यंग एंटरप्रेन्योर हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचे चित्र आपण पुस्तकाच्या मागच्याच बाजूला बघू शकतो. तर असाच हा खूप इन्स्पायरिंग असा शरद तांदळे सरांचा प्रवास आपण या पुस्तकातून जाणून घेऊ शकतो व हे पुस्तक सर्वांनी वाचावे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.